गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर आज मी डायरेक्ट कधी ब्लॉग करतो, आजची तारीख 14 तारीख आहे. सो जर तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल की मी ट्रिपबद्दल बोललेलो आहे का माझ्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत. सो आज आम्ही चाललो आहे तिकडेच. सो आज आम्ही चाललो आहे मंथन रिसॉर्ट विरारला. मी, माझे फ्रेंड्स, आमच्या बिल्डिंगमधले आहेत, वेद वगैरे आहेत, म्हणजे सगळे आम्ही मिक्स आहेत. जेवढे जण येऊ शकतो तेवढे जण आले आहेत. बिकॉज आमच्या बिल्डिंगमध्ये वेदला ओळखतात, वेदचं आमच्या बिल्डिंगमधल्या ओळखतात. सो सगळं मिक्स झालं आहे. अजून बाहेरचे पण लोक आहेत. सो आम्ही आता सगळ्यात चाललो आहे. आता आम्ही सकाळी रेडी झालो आहे आणि आम्ही चाललो आहे मंथन रिसॉर्ट विरारला, जो बीचच्या जवळ रिसॉर्ट आहे. नवपूर बीच विरारमध्ये पण नाही तो, पण आम्ही तिथे चाललो आहे. आणि आय होप तो रिसॉर्ट चांगला असेल, जास्त क्राऊडेड नसेल. बिकॉज काल मी एक रील बघत होतो आणि त्या रीलचं मी कमेंट्स वाचले, चुकून उघडले आणि त्या रीलमध्ये कमेंट्समध्ये मी एवढे घाण रिव्ह्यूज ऐकलेत. सो आय होप तो आता जरा चांगला असेल, म्हणजे आमच्यासाठी तरी चांगला असेल, दुसऱ्यांसाठी नसला तरी. सो येस, आता आम्ही निघालो आहे इथून. निघालो आहे जायला. सो आता मी तुम्हाला भेटतो जेव्हा बसमध्ये बसू द्या. आई तुझा डोंगर चाकू कसं हवा का पडशील पुढे बस. अभी ही गाडी आहे का काय हलतोय नुसती. थ्री डी फील पिक्चर 70 आधी काय Guys, we are finally here. अरे गणेश कुठे घुसतोय पागल. जो हा नाही सिंगर या chosen to
अरे डुबळा पैसे वाया घालवतोय, 1000 रुपये वाया घालवतोय. ते पकडतायत नाही खोले. अरे तू जिथे उभा होता तेवढा चालणार. मी तुझ्या पाठून येतो तुला वाचवायला. त्याला पाय सटकला.
काय हे? डायरेक्ट खाली आलो. अरे परत जाईल. अरे सो आता आम्ही निघालो आहे रिसॉर्टमधून घरी जायला आणि आता आम्ही बसमध्ये असं तुम्ही बघू शकता. अर्धी लोक झोपले आहेत, अर्धी टाईमपास करत आहेत, अजून थोडे सगळे मोठे लोक बसले, आम्ही सगळे पोरं पाठी बसलो आहे. आता मी घरी जाता आता थोडंसं ब्लॉग करीन जेवढं होईल सगळं तेवढं. सो आम्ही घरी पोहोचलो. छोटा बीन. सो फायनली मी हा ब्लॉग आता इथेच एंड करतो आणि मी किचनमध्ये येऊन ब्लॉग एंड करतो बिकॉज बाहेर मम्मी आणि पप्पा काम करतायत आणि मी एडिटिंग करत होतो. म्हणजे काम नाही करत बसलेत आणि इथे बोलत बसल्याचं त्यांचा आवाज येईल. आता पण तुम्हाला येत असेल थोडा थोडा. आणि मी आता ब्लॉगची एडिटिंग करत होतो बाहेर बसून तेव्हा, म्हणून मला आठवलं की मी ब्लॉगची एंडिंग नाही केली म्हणून मी आता ब्लॉगची एंडिंग करतोय. सो सांगायचं झालं तर 700 रुपये पर पर्सन आहे त्या रिसॉर्टचे तिकीट. मंथन रिसॉर्ट नाव आहे जे नवापूर बीचच्या जवळ आहे विरारमधून. आणि ते रील्समध्ये दाखवतात की तिथे पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस आहे त्या रिसॉर्टला, पण आय थिंक ते सगळं खोटं आहे बिकॉज ते लोक नंतर पैसे घेतातच. फ्री पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस नाही आहे. पण आम्ही बस करून गेलेलो म्हणून आम्हाला त्याचा प्रॉफिट झाला. म्हणजे आम्ही आमची बस करून गेलेलो. सो आम्ही रिसॉर्टची तिकीट आम्ही भरली 650
रिसॉर्टच्या आतमध्ये जायला आणि मग नंतर आतमध्ये जाऊन ते तुम्हाला टोकन देतात ब्रेकफास्ट आणि जेवायला. सो सो आम्ही ते केलं. आणि तुम्ही आधीपासून बुकिंग करून जाऊ शकता, पण काय फायदा नाही, बिकॉज आधीपासून बुकिंग करून जाऊन पण तेवढेच पैसे घेणार आहेत, नंतर जाऊन पण तेवढेच घेणार आहेत. सो आणि आम्ही जेव्हा बुकिंग करत होतो तेव्हा ते आम्हाला बोललेले, म्हणजे जास्त जणांची बुकिंग करत होतो तेव्हा ते आम्हाला बोललेले की तुम्हाला एक रूम फ्रीमध्ये देतील. पण तिकडे जाऊन आम्हाला कळलं की त्यांनी आम्हाला एक रूमचे पैसे घेतलेले. तिकडे जाऊन परत आम्हाला पैसे घेतले आणि आम्हाला तो रूम घ्यायलाच लागला, बिकॉज आम्ही खूप जण होतो आणि आमचं सामान पण जास्त होतं आणि चेंज करायला पण रूम्स लागणार होते. सो म्हणून आम्ही तो रूम घेऊन टाकला. आणि नंतर जेवणाची टेस्ट पण म्हणजे जास्त एवढी पण चांगली नव्हती, ओके होती जेवण. ब्रेकफास्ट पण ओके होता, जेवण पण ओके होतं. सो आणि आम्ही संडेला गेलेलो, ती चूक केली, बिकॉज संडेला खूप सारी गर्दी झालेली आणि ते लोक असं नाही की अर्धी म्हणजे कॅपॅसिटीच्या बाहेर लोक आतमध्ये पाठवतात, म्हणजे रिसॉर्टमध्ये एंट्री देतात. बिकॉज तो रिसॉर्ट आधी छोटा आहे, म्हणजे मोठा आहे पण छोटा आहे. त्याची कॅपॅसिटी असेल 800-1000 लोकांची, पण त्यांनी 2000पेक्षा जास्त लोक घेतले रिसॉर्टमध्ये, त्याच्यामुळे तो खूपच जास्त क्राऊडेड झालेला. सो मी तुम्हाला रेकमेंड करेन की संडेला जाऊ नका, पण संडे नंतर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. पण मी या रिसॉर्टमध्ये परत कधीच जाणार, मी एवढं सांगेन. जर तुम्हाला जायचं तर तुम्ही जाऊ शकता. आणि मी हा ब्लॉग आता इथेच एंड करतोय. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला तुमचे व्ह्यूज नक्की सांगा. आणि अजून कुठल्या प्रकारचे ब्लॉग्स किंवा चॅलेंजेस माझ्या चॅनलवर बघायला आवडतील हेही सांगा. आणि बेल आयकॉन पण क्लिक करा. सो जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. आणि आता मी तुम्हाला भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.